काल ना मंडळी फ्रीजमध्ये अर्धी वाटी वाटाणे आणि थोडंसं दही होतं. म्हटले चला त्यापासून काहीतरी पदार्थ तयार करूया. त्यासाठी मी वाटाण्याचे आप्पे तयार करण्यासाठी घेतले. सगळी प्रोसेस बरोबर झाली. म्हणजेच रवा दह्यामध्ये छान भिजवून घेतला, त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण तयार केलं. त्यानंतर वाटाणे, हिरवी मिरची, लसूण, आलं छान कढईमध्ये परतवून घेतलं. त्यानंतर त्याचा ठेचा तयार करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. तो सगळा ठेचा बॅटरमध्ये टाकला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, सोडा टाकला, हिंग टाकलं, हळद पावडर टाकली. हे सर्व मिश्रण बॅटरमध्ये एकजीव करून घेतलं आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर छान तडका टाकला. म्हणजेच 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकले आणि तडका तयार करून त्यावर टाकला. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली. पुन्हा एकदा तडका आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आप्याच्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं. आप्याचे बॅटर आप्पे पात्रामध्ये टाकलं आणि आप्पे मंद गॅसवरती तयार होण्यासाठी ठेवले. आणि तेवढ्यात माझा मुलगा उठला. तो रडायला लागला आणि त्यातले अर्धे आप्पे करपून गेले. तुम्ही